नमस्ते, कशा आहात तुम्ही? तर रोजच्याप्रमाणे इकडे मागे मी चहाला ठेवलेला आहे आणि तेवढ्यात म्हणलं की आज काय बनवावं भाजीला, तसा विचार चालू होता आणि मी कालच हरभरा भिजू घातलेला आहे. तर चला त्या हरभऱ्याची काहीतरी रेसिपी बनवूयात. पण त्या रेसिपीच्या अगोदर पहिला चहा बनवून घेऊया. तर मी एकदा हरभऱ्याची भाजी बनवली होती आणि यांना मी म्हटलं की मी छोलेची भाजी बनवली आहे. तर हे मला म्हणतात हे छोले नाही, हे हरभरा आहे. तर तुम्हाला पण असंच कन्फ्युजन होतं का छोले आणि हरभऱ्यामध्ये? मला तर खूप झालं. पण हां, थोडे छोले साईजमध्ये मोठे असतात आणि हरभरा म्हणजे लहान असतं. तर इकडे मी घेतलेलं आहे जी रेसिपी मी बनवत होते त्यासाठी. इकडे बेसन, त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद आणि जिरे तुम्ही ॲक्च्युली कुटून घाला, तसे आपूट पण छानच लागतात. तर हा भिजवलेला हरभरा होता जो मी साईडला काढून घेतलेला आहे. त्यानंतर तीळ आणि इकडे बघा मी चकलीचा मसाला यूज केलेला आहे. ह्याच्यामुळे थोडंसं एक वेगळं टेस्ट येतं. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकतात किंवा स्किप करू शकतात. यामध्ये थोडंसं तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पण ॲड केलात ना तर खूप जास्त क्रिस्पी होतील. पण मला मैदा वगैरे नको होता त्यामुळे मी मैदा नाही ॲड केला. यामध्ये हे हरभरा ॲड केला. त्यानंतर इकडे दुसऱ्या स्वयंपाकाची पण तयारी चालू होती, कारण की फक्त हेच थोडी ना खाऊ घालणं डिनरला. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, हा आपला जो हरभरा आहे तो फ्राय करण्यासाठी. तर इकडे मी आता हे एक म्हणजे या तेलामध्ये सोडणार आहे. मी स्वतः पण ही रेसिपी फर्स्ट टाइमच ट्राय केली आहे. काहीतरी नवीन ट्राय करूयात म्हणलं, आणि असं पण हरभरा होता माझ्याकडे आणि मला नवीन काहीतरी रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतं. त्यामुळे मी ही वाली रेसिपी ट्राय केली आणि खरंच ॲक्च्युली खूप छान होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर इकडे हे फ्राय झालेले होते, याला जास्तच क्रिस्पी एकदम म्हणजे फ्राय होऊ द्यायचं. तर एक वाला पहिला हे झालं, आता मी दुसरं आणखीन एकदा घालत होते. तर इकडे मस्तपैकी असे हे तळून एकदम क्रिस्पी छान तयार होते. इतके क्रिस्पी झाले आणि इतके मस्त लागत होते त्यांना टेस्टला. त्यासोबत मी 2 मिरच्या पण तळून घेतलेल्या होता आणि आता कढईत तेल गरम झालेलंच होतं. तर म्हणले की का नाही तर पापड पण तळून घ्यावं. तर या गरम तेलाचा फायदा उचलत तिकडे 2 पापड पण तळून घेतलेले होते मी जेवणासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.